पोच देता येईल का, हाही आमचा प्रयत्न असणार आहे. भ्रष्टाचार मुक्त, टक्केवारी मुक्त ही आमची भूमिका उद्याच्या भविष्यकाळात या महापालिकेमध्ये या ठिकाणी असणार आहे. आता आम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. जाहीरनाम्यामध्ये देखील आम्ही मुद्दे काही दिले. मी ठळक मुद्दे आपले यातले वाचून दाखवलेले आहेत. अजून आम्ही जेनझीचा उल्लेख केला. अशाच एका विद्यार्थिनीनं आम्हाला कळवलं की महापालिकेने एक ॲप काढावा आणि त्या ॲपमध्ये म्हणजे ट्रॅफिकचा तर त्यात पार्किंगचा उल्लेख असू देच, त्याचबरोबर आज अनेक लोक घरामध्ये एकटे राहतात. साधं सुतार काम असलं तर कुणाला बोलवायचं या ठिकाणी कळत नाही. त्याच्यावर जसा अर्बनचा एक ॲप आहे की ज्याच्यावर तुम्हाला सुतार असेल, प्लंबर असेल, रिक्षावाला असेल, हे सगळे अवेलेबल होतात ज्येष्ठ नागरिकांना. तसा ॲप तयार करा आणि तिथले आजूबाजूचे जे लोक आहेत काम करणारे बारीक सारीक, त्यांना त्या ॲपवर टाका. त्या लोकांना घरपोच कुठं हुडकत बाहेर जावं लागणार नाही. अशा पद्धतीची सेवा जी मुंबई पुण्यामध्ये आहे त्याच्यासाठी महापालिकेनं पुढाकार घ्यावा, या पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडत आहोत. मला वाटते ठराविक मुद्दे मी मांडलेले आहेत. अजून आपल्याला काय असेल तर आपण या ठिकाणी, त्याचबरोबर तृतीयपंथीयांचंही सक्षमीकरण हाही मुद्दा आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही घेतलेला आहे. माईक द्या, माईक द्या, माईक श्रीकांत. एकतरी देशात अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.